परभणी येथील मोर्चाला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समाज व धनंजय मुंडे यांच्याविषयी अपशब्द वापरले होते। या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये संतापाची लाट पसरली होती। त्याच अनुषंगाने कंधार तालुक्यामध्येही ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप दिसून आला। ओबीसी समाजाच्या वतीने आज कंधार पोलीस स्टेशनला निवेदन देऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। चला तर मग पाहूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून। सहकारी सरपंच संतोष भैया देशमुख यांना मी पहिल्यांदाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो की जे संतोष भैयाची जी हत्या झाली या जे कोणी अडवणे कोणी याच्यावर कायदेशीर कारवाई आणि त्यांना फाशी झाली पाहिजे या समाजात आम्ही सहमत आहोत। दुसरी बाजू जे आहे ते जरांगेने जी बोलले परभणीमध्ये की घरात घुसून मारू, इकडून धाराशिव आहे इकडून परभणी आहे, दोन्हीच्या मधात आपण घुसून धनंजय मुंडेला मारू, धन्या भिन्या मुंड्या दिंड्या ही काय भाषा आहे ही आहे। आणि आपण आज जे निवेदन दिलेले आहे ते निवेदन कशा संदर्भात देण्यात आलेलं आहे? माझं नाव माऊली गित्ते, इथं ओबीसी एकजुटीसाठी गेल्या 1 वर्षापासून आम्ही काम करतोय लोहा कंधार तालुक्यामध्ये। काल दिनांक 4 तारखेला जो परभणीमध्ये आयोजित मोर्चा झाला, ज्या मोर्चाला संबोधित करताना जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस या मोर्चाला संबोधित करताना त्यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन आमच्या ओबीसीच्या नेत्यावर टीका केली। नुसती टीकाच केली नाही तर आमच्या अखंड ओबीसी बहुजनांची त्या मोर्चामध्ये इज्जत काढल्या गेली। हरामखोर हा शब्द, हरामखोर अवलादीचे हे लोक आहेत, आमची डीएनए हे सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे असं आमदार सुरेश धस यांनी म्हणलेलं आहे। त्या ठिकाणी जरांगेंनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे। म्हणून या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही अखंड सकल ओबीसी समाज आज लोहा आपलं कंधार पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे। मी आमच्या सकल ओबीसी समाजाच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख सरपंच मसाजोग जिल्हा बीड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि या खुनामध्ये जे दोषी गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे ही आमच्या सकल ओबीसी समाजाची मागणी आहे। परंतु ह्या खुनाच्या माध्यमातून वंजारी समाजाला टार्गेट करणं, माळी समाजाला टार्गेट करणं, धनगर समाजाला टार्गेट करणं, लिंगायत समाजाला टार्गेट करणं, 18 पगड 12 बलुतेदार समाजाला टार्गेट करणं, या मोर्चाच्या माध्यमातून टीका टिप्पणी आणि खालच्या पातळीवरली भाषा वापरणं चालू आहे। त्या भाषेचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। वंचित बहुजन आघाडीचे नेते शिवभाऊ नरंगले आहेत। शिवभाऊ, आपण काय सांगणार आहेत या प्रकरणावर? गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मस्साजोगच्या सरपंचाची हत्या असेल किंवा परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या असेल, बोंडारच्या अक्षय भालेरावची हत्या असेल, या ठिकाणी हे राज्य हे आणि मुंडे साहेबांच्या विरोधात मराठा योद्धा मनोज जरांगेचं जे वक्तव्य आहे त्याबद्दल आपण एकत्र जमलेलो आहोत। ते आपल्या काय जनभावना आहेत आणि आपण महाराष्ट्राला काय सांगणार आहोत? आज या कंधार नगरीमध्ये या संबंध ओबीसी समाजाचे नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्याबद्दल जे वक्तव्य झालेलं आहे परभणी येथील मोर्चात, त्याचा आम्ही संबंध ओबीसी समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आणि जी ही दुफळी निर्माण करत आहेत राजकीय लोक, या ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण करून त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल मी सर्व दोन्ही समाजातील नेत्यांना सांगतो की आपण हे बंद करावं। त्यामुळे गोरगरीब जे लोक गुण्यागोविंदाने राहतात गावामध्ये आपल्या, त्यामध्ये विष कालवण्याचं काम आपलं होत आहे। आणि जे जरांगे पाटील बोलत आहेत ते 100% चुकीचं आहे। आपण वक्तव्य करत असताना कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत या जाणीव ठेवून वक्तव्य करावीत। यामुळे संबंध ओबीसी समाज हा आज नाराज झालेला आहे। निश्चितच जी घडली घटना ती वाईटच आहे, त्यासाठी प्रत्येक समाजातील घटक हा कैलासवासी संतोषजी देशमुख यांना न्याय मिळावा हीच भावना ठेवत आहे। पण आज जे आपण वक्तव्य करून विष पेरत आहात समाजामध्ये, हे अतिशय वाईट आहे। त्यामुळे सर्व समाज दुखवला जात आहे
आणि ह्या सर्व वक्तव्याचा आम्ही आमच्या अखल ओबीसी समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि जी कारवाई होईल ती कायदेशीरच होईल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की इथून पुढं जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कठोर शासन होईल. पण आपण वैयक्तिकरित्या जे आरोप करत आहात, वैयक्तिक टिप्पणी करत आहात, हे चुकीचे आहे. इथून पुढे आपण अशी करू नये ही आम्ही आमच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो.